तुम्ही जर रेशीम शेती करत असाल आणि रेशीम शेतीमध्ये तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञान हवं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या मी पुणे ॲग्री हॅकॅथॉन 2026 या ठिकाणी आहे आणि या एक्झिबिशनमध्ये एक टेक्नॉलॉजी, एक मॉडेल या एक्झिबिशन हॅकॅथॉनमध्ये सिलेक्ट झालेलं आहे. हे परभणी कृषी विद्यापीठाचं मॉडेल आहे. हे काय आहे आपण जाणून घेतोय. आपल्यासोबत परभणी कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत लटपटे. सर, आता ही सेवानिवृत्त टेक्नॉलॉजी प्राध्यापक आहे. सेवानिवृत्त सेवानिवृत्त प्राध्यापक ही आहे. टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे आणि ही कशी शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार त्या संदर्भात? कसं आहे, आता जे शेतकरी उत्पन्न काढतायत कच्च्या शेडनेटमध्ये, महाराष्ट्र शासनाने 4,32,000 रुपये मनरेगा अंतर्गत देते 3 वर्षामध्ये. आणि कच्चं शेडनेट आहे तर त्याच्यामध्ये शेतकरी 3 ते 3.5 लाख रुपये काढतायत, म्हणजे 5 पिकं काढतायत बरोबर. सध्या. आणि 3-3.5 लाख रुपयाचा नफा एका एकरातनं मिळतो साधारण. एकरामध्ये उत्पन्न काढतायत. आणि त्याच्यामध्ये फेल्युअर पण 30% जवळजवळ फेल्युअर आहे, म्हणजे 20 ते 30% रोगामुळे फेल्युअर आहे. आणि तापमान आर्द्रता पण मेंटेन होत नाहीये, कारण कच्चं शेडनेट आहे. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आता 45 अंशापर्यंत तापमान मराठवाड्यातलं तर 45 अंश पर्यंत होत आहे. म्हणून आपल्याला म्हणजे कीटकाचं जे जीवनक्रम आहे, इन्सेक्ट्स आर पॉइक्लोथर्मिक ऑर्गॅनिझम्स, आम्ही शिकवतो पोरांना, किंवा त्याचं बॉडीचं तापमान ते मेंटेन करू शकत नाहीत कीटक, म्हणून आपल्याला ते मेंटेन करावं लागतं. माणूस आपला 37 डिग्रीला स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करतो मनुष्य, पण कीटक नाही करू शकत. म्हणून त्याच्यामुळं पण फेल्युअर होते. त्यानंतर 20 ते 30% उत्पन्नामध्ये म्हणजे फेल्युअर होते सध्या रोगामुळं आणि तापमान आर्द्रतेमुळं. त्याच्यानंतर कोशाची क्वालिटी पण मिळत नाही आहे. ए ग्रेड कोकून काढत नाहीत. चीनमध्ये फक्त 5% नुकसान होते, आपल्या तर 30% नुकसान होते. आणि कोशाचं पण 10 किलो जास्त एकरी उत्पन्न, 10 क्विंटल उत्पन्न काढते महाराष्ट्रामध्ये, पण चीनमध्ये 24 क्विंटलपर्यंत उत्पन्न निघतं आहे, म्हणजे आपल्या दुप्पटपेक्षा जास्त. म्हणजे आपण हे जागतिक कॉम्पिटिशनमध्ये कमी पडतायत. तर निश्चित तंत्रज्ञानाचा वापर केला आपण. तर आता हा सगळा प्रॉब्लेम तुम्ही सांगितला, याच्यावरती काय सोल्युशन आपण विद्यापीठाच्या माध्यमातून काढलं? आता महाराष्ट्र सिल्क असोसिएशन आणि परभणी कृषी विद्यापीठ, म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये करार झालेला आहे, MOU झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 वर्षामध्ये संशोधन होऊन हे मॉडेल आम्ही विकसित केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मॉडेल आहे नेमकं? तर हे आम्ही ह्याच्यामध्ये पॅनल वगैरे लावून कॉम्प्युटरच्या सहाय्याने ह्याच्यामध्ये आम्ही तापमान आणि आर्द्रता मेंटेन करणार. आणि ह्याच्यामध्ये कसे फॅन पॅड सिस्टम, म्हणजे हॉनिकॉम कुलिंग पॅड आहेत, आणि 2 HP मोटर आहे, मधून हवा अशी येणार 80% 85%. आता हा कम्प्लीट शेड आहे, होय, हे पूर्ण शेड आहे. याच्या दोन्ही साईडनी ही हवा येते. या साईडने आपण जर बघितलं तर इकडून पण पॅड आहे, या साईडनी पण पॅड आहेत, हो, आणि इकडून हे एक्झॉस्ट फॅन आहे. exhaust fan आहे. येस येस. आता ह्याच्यातनं हे वर्किंग कसं होतं? आता दोन्ही एक्झॉस्ट फॅन ज्या वेळेला सुरू होतील त्यावेळेला ह्या दोन्हीकडून हवा आतमध्ये येईल, होय. बरोबर? होय. हा, त्याच्या आणि पुढं- एक्झॉस्ट फॅन वडेल ते हवा इकडे जाईल, म्हणजे 80% आर्द्रता आणि 22 ते 28 डिग्री टेम्परेचर मेंटेन होणार. बरं. सोलरच्या पॅनलचं सायन्स सगळं मेंटेन होणार. ओके. हा, हे लाईट सगळं जरी working- गेली, लाईटची गरज नाही. लाईटची गरज नाही, लाईट जरी गेली तरी सगळं मेंटेन होणार. आणि विशेष म्हणजे आळीची बायोलॉजी जी आहे, म्हणजे कीटकाचं जीवनक्रम, हे पण त्याच्यामध्ये स्टडी होणार. कॉम्प्युटर म्हणजे ह्याच्यामध्ये 10 कॅमेरे येतं आणि 4 सेन्सर आहेत बसविलेले. बरं. आणि हे कॅमेरे आणि सेन्सर त्या नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे 8 कॅमेरे आणि सेन्सर आहेत, 2 म्हणजे 10 कॅमेरे आणि 2 हे बरं. सेन्सर आहेत 4. Sensor आहे. तर ते त्याप्रमाणे काय काम करणार कॅमेरा आणि सेन्सर? पूर्ण अळीची वाढ, म्हणजे 4 कात अवस्था, 5 वाढीची अवस्था, हे सगळे फोटो काढून ते करणार, रीड करणार. आणि त्याच्यामध्ये रोग काय आलाय का, तिची साईज वाढली का नाही, किती वाढली, पाण्याचं प्रमाण कमी झालंय का, हे सगळं सांगणार शेतकऱ्याला. ह्युमिडिटी आणि टेम्परेचरचं हा. पण तिथं सेन्सर हा. मध्ये लावलेले होय असतात. होय होय. त्याच्याबरोबर रोगराई पण डिटेक्ट होणार, त्यावर वेळीच नियंत्रण होणार, आणि 100% त्याच्यामध्ये सक्सेस राहणार शेतकऱ्याला. म्हणजे आता जे कोष दिसतात तुम्हाला इथं, कोचट कोष, डबल कोष, डागाळलेले कोष, किंवा इरेग्युलर कोष, मेल्टेड कोष, हे असे राहणार नाहीत. हे आधीच ओळखल्या जाणार, आणि 100% चांगले कोष वेगळे उत्पन्न मिळणार, शेतकऱ्याला त्याची हमी मिळणार. आता हे जे तुम्ही दाखवलंय मॉडेलमध्ये, हे काय स्प्रे? हे कोष नाही नाही नाही, हे पाण्यासाठी स्प्रे तुम्ही केलंय का? आणि हे फॉगर्स, म्हणजे पॉवर सिस्टीम. मिस्ट ब्लोअर आहेत. हे म्हणजे तापमान वाढू नये म्हणून ते बारीक हे स्प्रे करते आणि ह्युमिडिटी maintain मेंटेन ह्युमिडिटी मेंटेन करते. आणि ह्याच्यामध्ये जे 2 रॅक दिलेले आहेत,
1250 चौरस स्क्वेअर फूटचे, ह्याच्यामध्ये 250 अंडीपुंजे एका वेळेस होतात. म्हणजे शेतकऱ्यांनी 1 एकर लागवड जर केली, 1 एकरासाठी जर हे मॉडेल आपल्याला बसवायचं असेल हे 24x70 लांबी आहे, लांबी रुंदी, आणि ह्याच्यात 250 अंडीपुंजे एका वेळेस होतात. 2 क्विंटल पोच कसेही होतात 2 क्विंटल एका बॅचमध्ये. एका बॅचमध्ये. तर त्याचं 800 रुपये जरी धरले तरी 8 दुने म्हणजे 800 रुपये किलो, तर 80,000 रुपये क्विंटल, 1,60,000 रुपये 1,60,000 रुपयाचं एक उत्पन्न. एका बॅच मधून. असे 5 पिकं निघतात. बरं. म्हणजे 16-85 8 लाख रुपयाचं उत्पन्न तुम्ही घेऊ शकता घेऊ शकता. एका वर्षात. बरं, आता मला एक सांगा की ह्यामध्ये तुम्ही जे सगळं ऑटोमेशन केलेलं आहे, म्हणजे ह्युमिडिटी, टेम्परेचर किंवा त्यामध्ये कंटिन्यू हवा खेळती राहणार, यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या कोशांची वाढ चांगली होणार, तुमचं क्वालिटी चांगली येणार. पण एका एकराच्या प्रोजेक्टसाठी साधारणतः किती खर्च शेतकऱ्याला येऊ शकतो, आणि हे प्रोजेक्ट किंवा युनिट टाकल्यानंतर किती दिवस आपल्याला यावरती काम करता येऊ शकतं? हे सगळा खर्च 17 ते 18 लाख रुपये लागणार आहे. पण हे शासनाने जर मॉडेल मंजूर केलं तर सबसिडी दिली तर 8-10 लाखात होऊ शकतो. आता 17-18 लाखामध्ये शेड बांधणी सहित का? शेड नाही सहित, शेड बांधणी असेल, पफ पॅनलचं शेड राहिले हे, म्हणजे जसं फळाचं कोल्ड स्टोरेज असतं त्याचं प्रूफ असतं, तसं पफ प्रूफ राहणार आणि पफ वॉल्स राहणार, आणि त्याच्यामध्ये ते बांधकाम होऊन पूर्ण त्याचं गॅरंटी राहील, त्याचं टेम्परेचर, ह्युमिडिटी सगळं मेंटेन करायला. आता सध्याच्यावरती R&D सुरू आहे म्हणता येईल विद्यापीठात. 3 वर्षामध्ये आम्ही याचं संशोधन करून त्याची शिफारस आम्ही शासनाला देणार, आणि शासनाने जर जॉईंट ॲग्रोस्कोमध्ये त्याची शिफारस झाली तर निश्चित महाराष्ट्रामध्ये ते आम्ही शिफारस करणार. खरं तर आपण पोल्ट्री फार्मिंगमध्ये मी असं शेड ऑटोमॅटिक EC पोल्ट्रीमध्ये ऑटोमॅटिक शेड, जे की माणसाला काम करावं लागत नाही, असे शेड बघितले होते. पण विद्यापीठाच्या या इनोव्हेशन किंवा पुढाकारानं रेशीम शेतीमध्ये सुद्धा जर अशी तंत्रज्ञान, अशी टेक्नॉलॉजी जर विकसित झाली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना ती फायद्याची ठरणार आहे. R&D सुरू आहे या मॉडेलवरती. परंतु खरंच जर आत्ताच्या कंडिशनमध्ये 3-4 लाख रुपये जर शेतकऱ्यांना वर्षभरात एका एकरातनं मिळत असेल, आणि तोच जर इन्कम किंवा तेच उत्पन्न जर 8 लाखापर्यंत पोहोचलं, तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी ही क्रांती करणारी टेक्नॉलॉजी असं म्हणावं लागेल. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.